तासिका क्रमांक 5 या आधीच्या तासिका क्रमांक 4 मध्ये आपण शेष सिद्धांत, नंतर अवयव सिद्धांत आणि त्यांचा वापर करून आपण उदाहरणं सोडवली होती। आता या तासिकेमध्ये आपण बहुपदी की ज्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं की पदांवरून त्रिपदी, एकपदी किंवा बहुपदी असे प्रकार पडतात। तसंच घातांकावरून सुद्धा किंवा कोटी आहे त्याच्यावरून सुद्धा प्रकार पडतात की एक कोटी असेल तर रेषीय बहुपदी आपण म्हणत होतो, दोन कोटी असेल तर वर्गीय बहुपदी म्हणत होतो आणि x वर्ग अधिक bx अधिक c या स्वरूपाची बहुपदी असेल तर त्याला आपण वर्ग त्रिपदी म्हणजे घातांक कोटी 2 असल्यामुळे वर्ग आणि 3 पद असल्यामुळे वर्ग त्रिपदी असं म्हणत होतो, दोन्हींचं एकत्रीकरण। आणि या स्वरूपाच्या बहुपदी असतील तर त्याचे अवयव कसे पाडायचे तर यातला काही भाग आपण 8वी मध्ये पाहिलेले आहेत काही उदाहरणं। तर तीच उजळणी म्हणून आपल्याला प्रश्न पहिला दिलेला आहे सराव संच 3.6 मध्ये आणि जो दुसरा प्रश्न आहे या वर्ग बहुपदी नाहीत दुसऱ्या प्रश्नामध्ये पण त्याचं रूपांतर आपल्याला वर्गीय बहुपदीमध्ये करून आपल्याला त्या सोडवायच्या आहेत किंवा त्याचे अवयव पाडायचे आहेत। मग सराव संच 3.6 त्यातला पहिला प्रश्न, प्रश्न 1 काय म्हटले तर खालील बहुपदीचे अवयव पाडा, बहुपदीचे अवयव पाडा। आणि या पहिल्या प्रश्नामध्ये ज्या बहुपदी दिलेल्या आहेत त्या वर्गीय बहुपदी किंवा वर्ग त्रिपदी म्हणूया आपण, x वर्ग अधिक bx अधिक c बरोबर x वर्ग अधिक bx अधिक c या स्वरूपाच्या। मग याचे अवयव पाडताना उदाहरण बघूया आपण। पहिलं उदाहरण 2x वर्ग अधिक x वजा 1। आता आपण पाहिले 8वी मध्ये पण हा भाग झालेला आहे, फक्त उदाहरणं थोडी काठीण्य पातळी कमी होती की मधलं पद म्हणजे इथं 3 पद आहेत, अवयव पाडण्याची सर्वात पहिली पद्धत म्हणजे 2x अधिक 8 अशी 2 पदं दिली असतील तर दोन्हीमध्ये साधारण अवयव पाहायचा, 2 आहे समजा आणि 2 कंसाच्या बाहेर गेल्यानंतर मग 2 ना आतल्या प्रत्येक पदाला भागल्यानंतर इथं x राहते आणि इथं 4 म्हणजे 2x अधिक 8 चे अवयव काय झाले 2 कंसात x अधिक 4। पण 4 पदं दिली असतील समजा तर आपण काय करतो की याच्यात दोन दोनचे गट पाडतो आणि अवयव बघतो काय आहेत ते, ठीक आहे। समजा इथे 20 आहे आणि मग 2 कॉमन काढला x अधिक 4, नंतर इथं 5 कॉमन काढला x अधिक 4 किंवा इथं आपण जरा 2x वर्ग 8x म्हणूया, मग इथं कॉमन निघाला 2x, x अधिक 4 राहिले इथं x अधिक 4 आणि मग दोन्हीमध्ये पाहिल्यानंतर परत x अधिक 4 कॉमन आणि दुसऱ्या कंसात 2x अधिक 5 म्हणजे जर 4 पदं असतील तर। पण आता इथं पदं तर किती आहेत 3, मग 3 पदं असतील तर काय करायचं 2-2चे गट कसे पाडायचे आणि म्हणून मग ते जे मधलं पद आहे की त्याची फोड आपल्याला अशा 2 पदांमध्ये करायची। बघा हे पहिलं आणि हे आहे तसंच आणि याचं 2 पदामध्ये रूपांतर करायचं आणि ही 2 पदं आणि ही 2 अशी 4 होणार आहेत आणि 4चे मग 2-2चे गट पाडणार आहेत। मग या मधल्या पदाची फोड आता अधिक 1 आहे समजा याचा सहगुणक अधिक 1 आहे किंवा अधिक 1x आहे तर याची आपल्याला असंख्य प्रकारे फोड करता येईल। म्हणजे 1 येण्यासाठी अगदी 1000 वजा 99 पण आपण म्हणूया, 101 वजा 100 म्हणूया किंवा 3 वजा 2 म्हणूया, म्हणजे असं कितीतरी संख्या आपल्याला किंवा फोड 1 ची आपल्याला लिहिता येईल। मग यातली कोणती घ्यायची तर काही ठराविक नियमाने। मग कोणता नियम तर मधल्या पदाची फोड अशी करायची की फोड केलेल्या पदांच्या सहगुणकांची बेरीज मधल्या पदाच्या सहगुणकाएवढी आली पाहिजे आणि गुणाकार पहिले पद आणि शेवटचे पद यांच्या गुणाकाराएवढा। म्हणजे बघा गुणाकार किती आला पाहिजे पहिलं पद आणि शेवटचं पद, पहिल्या पदाचं पहिलं पद आणि शेवटच्या पदाच्या सहगुणकांच्या गुणाकाराएवढा। म्हणजे पहिल्या पदाचा सहगुणक किती आहे 2, शेवटच्या पदाचा सहगुणक किती वजा 1, मग 2 गुणिले वजा 1 यांचा गुणाकार किती येतो वजा 2 आणि बेरीज मात्र किती आहे अधिक 1। मग अशा 2 संख्या आपल्याला आता तूर्त आपण संख्यांचा विचार करूया मांडताना सहगुणक म्हणजे चलासहित मांडणारे।
मग अशा दोन संख्या शोधायच्या की गुणाकार -2 आला पाहिजे आणि बेरीज 1. मग गुणाकार 2 येणाऱ्या संख्या समजा पहिल्यांदा चिन्हाचा आहे, नंतर विचार करूया. 2 आणि 1 एवढीच जोडी आहे. आता -2 असा गुणाकार पाहिजे, म्हणजेच भिन्न चिन्ह पाहिजे. यातल्या एकाचं चिन्ह ऋण पाहिजे. मग आता परत बेरीजकडे बघायचं. बेरीज मात्र कशी आहे? +1. मग जर तुम्ही इथं 2ला अधिक चिन्ह दिलं आणि 1ला वजा दिलं तरच गुणाकार -2 आणि बेरीज किती येणार आहे? +1. तुम्ही याच्या उलट जर केलं -2 आणि +1 गुणाकार -2 येईल, पण बेरीज मात्र किती येणार आहे? +1. आणि आपल्याला तर किती पाहिजे? बेरीज येणार -1 आणि आपल्याला तर किती पाहिजे? +1. आणि म्हणून इथं फोड काय येणार आहे? तर 2 आणि -1. मग आता बघा फोड करून लिहूया. 2x वर्ग अधिक 2x वजा 1x वजा 1. म्हणजे +1 आहे पद, त्याची 2 पदांमध्ये रूपांतर केले आपण. +1 म्हणजेच काय? 2x वजा x. मूळ अर्थ पदांचा बदलत नाही, फक्त ही 3 पदं आहे, त्याचं रूपांतर आपण 4 पदामध्ये केलं. मग 2-2चे गट पाडले. मग या पहिल्या 2 पदामधून कॉमन काय दिसतोय? सारखाच घटक तर 2x. मग 2x न या दोन्ही पदांना भागायचं. भागल्यानंतर आत काय राहणार आहे बघा? 2x न 2x वर्गला भागलं तर राहते x. 2x न +1 ला भागलं तर +1. आता पुढं या कंसामध्ये सुद्धा आपल्याला असाच कंस पुढं मिळवायचा आहे आणि त्यासाठी -x आणि -1 मध्ये काय कॉमन असणार आहे? तर बघा वजा संख्या असेल तर कोणताच कॉमन नसेल तर +1 आणि -1 हा कॉमन असतोच. बघा काय सांगते? +1 आणि -1 हा कॉमन असतोच, काहीच कॉमन नसेल तर. कारण -x ची फोड कशी करता येईल? x गुणिले -1 म्हणजे -1 कॉमन झाला, किंवा -x गुणिले +1 म्हणजेच प्रत्येक संख्येचा +1 आणि -1 हा कॉमन असतो. आणि जेव्हा इथं काहीच कॉमन नाही दिसत तेव्हा 1 किंवा -1 हा कॉमन असला पाहिजे. पण आपल्याला आता असाच कंस पुढं पाहिजे, म्हणून मी इथं -x ची फोड करताना त्यातला हा -1 कॉमन घेतला. तर आत काय राहणार आहे? फक्त x. आणि -1 ची फोड कशी करूया आपण? तर -1 गुणिले 1, त्यातला -1 कॉमन घेतला तर आत काय राहणार आहे? +1. मग आता इथं -1 कॉमन घेतला. -1 न आतल्या प्रत्येक पदाला भागलं तर -1 न -x ला भागल्यानंतर काय येणार आहे? +x. वजावजांचा भागाकार अधिक, किंवा कंसाच्या बाहेर वजा चिन्ह घेतलं की आतली चिन्ह बदलतात. -1 न -1 ला भागल्यानंतर परत काय येणार आहे? +1. पुढं आता इथं 2 गट पाडूया परत. मग पहिल्या कंसामध्ये x+1 कॉमन दिसतोय, दुसऱ्यामध्ये पण x+1. मग x+1 कॉमन घेतल्यानंतर x+1 न आपण याला भागणार आहे. मग इथं x+1 ला x+1 जाणार आहे. किंमत माहिती नाही, पण जी किंमत आहे ती सारखी आहे आणि यांचा भागाकार 1 येणार आहे, म्हणजे राहतंय काय? फक्त 2x. पुढं परत x+1 न इथं भागल्यानंतर काय राहणार आहे? -1. आणि म्हणून 2x वर्ग अधिक x वजा 1 चे अवयव काय झाले? पहिल्या कंसात x+1 आणि दुसऱ्या कंसात 2x वजा 1. बघा इथं त्रिपदी जी आहे त्याच्यामध्ये शेवटचं पद ऋण आहे. आता असाच दुसरा प्रश्न आहे, शेवटचं पद ऋण असताना. मग तिसरा प्रश्न आपण याच्यानंतर, दुसरा प्रश्न तुम्ही सोडवायचा आहे. तिसरा प्रश्न तिन्ही पद धन असताना, म्हणजे हे शेवटचं पद ऋण असताना, नंतर तिन्ही पद धन असताना, किंवा पहिलं पद सुद्धा ऋण किंवा मधलं पद ऋण असताना, अशी वेगवेगळ्या प्रकारचे आपण उदाहरणं पाहणार आहोत. दुसरं उदाहरण तुम्ही सोडवणार आहे. आता तिसरं उदाहरण बघूया. (12x वर्ग अधिक 61x अधिक 27). आता बघा इथं सगळी चिन्ह धन आहेत. सगळी चिन्ह धन असतील तर आपल्याला चिन्हांचा विचार करताना धनच येणार आहेत सगळ्या किमती. मग आता इथं बघा नेहमीप्रमाणे फोड कशी करायची? तर गुणाकार किती आला पाहिजे? पहिलं पद आणि शेवटचं पद यांच्या गुणाकारा एवढा. म्हणजेच आपल्याला किती गुणाकार आला पाहिजे? तर 12 आणि कितीच्या गुणाकारा एवढा आला पाहिजे? 27च्या. बघा उदाहरण, सॉरी इथं 77 आहे. 12x वर्ग अधिक 61x अधिक 77, म्हणजे गुणाकार किती आला पाहिजे? तर
12 गुणिले 77 एवढा गुणाकार आला पाहिजे आणि बेरीज किती आली पाहिजे 61. अशा मोठ्या संख्या असतील तर यांचा गुणाकार करून मग 61 बेरीज येण्याऐवजी इथंच फोड करायची. आता फोड कशी करूया बघा बरं. 3 गुणिले 4 आणि समजा हे किती केलं आपण 77 म्हणजे 7 गुणिले 11. कशी फोड करा तुमच्या याने. जी 4ची अगदी तुम्ही 2 गुणिले 2 केली तरी चालते. मग इथं जरा बघायचं आपल्याला काही जुळतंय का यांच्या बाबा. किंवा समजा तुम्ही अगदी 3 गुणिले न करता समजा 12 तसंच ठेवलं तर मग समजा 12 समजा पहिल्या स्टेपला तुम्ही असं केलं की 12 तसंच ठेवलं. मग 12 7 आणि ह्यांचं काय जुळतंय का तर नाही बाबा लक्षात आलं आपल्या. मग मी परत 12ची फोड केली बघा. समजा पहिल्या स्टेपला तुम्ही असं केलं 7 गुणिले 11. परत समजा इथं काही लक्षात येईना म्हणून मग मी परत 12ची फोड केली 3 गुणिले 4 गुणिले 7 गुणिले 11. इथं सुद्धा काही या उदाहरणामध्ये हे सुद्धा लागेल 77 आणि 12 किंवा 84 आणि 11 चिन्ह काही भिन्न असतील तर. मग आता इथं जर तुम्ही पाहिलं तर 61ची समजा ताळमेळ ह्याचा बसेल का तर इथं मी 4 गुणिले 7 एकत्र केलं आणि 3 गुणिले 11 बघा. 3 गुणिले 11 आणि 4 गुणिले 7 म्हणजे हा जो गुणाकार आहे 12 गुणिले 77 तोच हा सगळा गुणाकार आहे. त्यातल्या पण 2 संख्या मी एकत्र केल्या आणि ह्या 2 एकत्र केल्या तर काय येणार आहे 33 गुणिले 28. मग 33 गुणिले 28चा गुणाकार 12 गुणिले 77च्या गुणाकारा एवढा आला पाहिजे. मात्र यांची बेरीज केली तर किती येणार आहे 61 येणार आहे. म्हणजे आपल्याला जोडी काय घ्यावी लागेल 33 आणि 28. म्हणजे तुम्ही 33 आणि 28 लिहिलं किंवा 28 गुणिले 33 जरी लिहिलं तरी अर्थ बदलणार नाही. आणि त्यासाठी बघा याची फोड करूया आपण आता. 12x वर्ग अधिक याची फोड करूया. आधी 33 लिहा किंवा आधी 28 लिहिलं तरी अर्थ बदलत नाही. मग 33x म्हणजे फक्त पहिला कंस आणि दुसरा कंस याच्यामध्ये दुसरा कंस पहिल्यांदा येतो आणि पहिला दुसऱ्यांदा. उत्तर तेच येतं. मग 33x अधिक काय करूया 28x अधिक 77. मग आता 2-2चे गट पाडूया. पहिल्या गटामध्ये आता कॉमन काय दिसेल तुम्हाला 3 आणि x. मग 3 आणि x कॉमन घेतला तर आता 3 न भागलं तर काय राहणार आहे 4x. 3x ने 12x वर्गला भागल्यानंतर काय राहते 4x आणि अधिक 11. आता इथं 28x अधिक 7 मध्ये कॉमन काय दिसतोय तर 7 दिसतोय. मग 7 घेतला कॉमन तर 7 न भागल्यानंतर 7 चौक 28 आणि 11. परत 2-2चे गट पाडले आपण. मग कोणता कंस सारखाच दिसतोय आपल्याला तर 4x अधिक 11 आणि दुसऱ्या कंसात राहणार. मग 4x अधिक 11 आणि आता पहिल्या उदाहरणावरून तुमच्या लक्षात आलं असेल की 4x अधिक 11 आणि इथं भागल्यानंतर 4x अधिक 11ला 4x अधिक 11 जातील आणि काय राहणार आहे 3x. आणि 4x अधिक 11 आणि इथं भागल्यानंतर कंसाने कंसाला भाग जाणार आहे. किंमत माहिती नाही पण जी किंमत याची असणार आहे तीच याची असणार आहे म्हणून सारख्याच किमतीचा भागाकार 1 असणार आहे. आणि म्हणून इथं काय राहणार आहे अधिक 7. आणि म्हणून या त्रिपदीचे अवयव काय झाले 4x अधिक 11 आणि दुसऱ्या कंसात 3x अधिक 7. यानंतर आता चौथं उदाहरण बघूया की दुसरं पद आणि तिसरं पद ऋण आहे. 3y वर्ग वजा 2y वजा 1. आता इथं बघा अशा 2 संख्या शोधायच्या. गुणाकार किती आला पाहिजे पहिलं पद आणि शेवटचं पद यांच्या गुणाकारा एवढा म्हणजे गुणाकार किती आला पाहिजे वजा 3 आणि बेरीज मात्र किती आली पाहिजे वजा 2. मग आता ऋणाचा नंतर विचार करूया. गुणाकार 3 येणाऱ्या संख्या कोणत्या आहेत तर 3 आणि 1. आता याच्यामध्ये गुणाकार ऋण आहे याचा अर्थ यापैकी एकाला चिन्ह ऋण दिलं पाहिजे. पण त्याच वेळेस बेरजेचा विचार केला तर बेरीज किती पाहिजे वजा 2. मग वजा 2 बेरीज कधी येणार आहे ऋण बेरीज कधी येते मोठ्या संख्येला ऋण चिन्ह दिलं तर. म्हणजे वजा 3 अधिक 1 असं घेतलं तर गुणाकार वजा 3 आणि बेरीज किती येणार आहे वजा 2. आता y या चलातली ही त्रिपदी आहे. मग अवयव कसे पाडूया बघा 3y वर्ग वजा 3y अधिक
1y वजा 1. म्हणजे जजमेंट आपण इथं संख्यांच्या स्वरूपात केलं सहगुणक घेऊन, तरी इथं फोड -3 अधिक 1 लिहिली, तरी लिहिताना मात्र -3y अधिक 1y का लिहायचं, तर या -2y ऐवजी ही 2 पद आपण लिहितोय, कारण मूळ अर्थ किंमत तीच राहिली पाहिजे. -3y अधिक 1y म्हणजे -2y. आता पुढं 2-2चे गट पाडूया. इथं कॉमन निघतोय 3y कंसात y वजा 1. 3y कॉमन निघाल्यानंतर इथं y आणि इथं राहते -1. आता आपण पाहिलं की काहीच कॉमन नसतो तेव्हा अधिक 1 आणि -1 कॉमन हा असतो, पण इथं मला असाच कंस पाहिजे आणि तो इथं दोन्ही पद दिसत आहेत, म्हणजे अधिक 1 कॉमन घेतला तर काही बदल होणार नाही, वजा घेतलं तर मात्र आतले चिन्ह बदलतील. म्हणजे पहिला कंस कसा आहे त्याच्यावर आपण ठरवायचं की अधिक 1 घ्यायचं का -1 घ्यायचं. मग अधिक 1 कॉमन घेतला, आत काय राहणार आहे y वजा 1. मग परत हे एक पद, हे दुसरं पद, दोन्हीमध्ये सारखाच घटक कोणता कॉमन दिसतोय तर y वजा 1. मग y वजा 1 ने इथं भागल्यानंतर राहते 3y आणि दुसरं अधिक 1, आणि म्हणून या वर्गत्रिपदीचे अवयव y वजा 1 आणि 3y अधिक 1. आता पुढचं उदाहरण बघूया. पाचवं थोडं काय सहगुणक जे आहेत ते वर्गमुळाच्या स्वरूपात दिले, पण मूळ जर नियम आपल्याला माहिती असेल तर कुठलीही पद्धत दिली तरी आपल्याला त्या नियमाचा वापर करून उदाहरण सोडवता येतं. काय म्हटले बघा, वर्गमुळात 3x वर्ग अधिक 4x अधिक वर्गमुळात 3. काय नियम आहे आपला, तर अशा मधल्या पदाची अशी फोड करायची की फोड केलेल्या पदांच्या सहगुणकांचा गुणाकार पहिलं पद आणि शेवटचं पद यांच्या गुणाकारा एवढा, आणि फोड केलेल्या पदांच्या सहगुणकांची बेरीज मधल्या पदाच्या सहगुणका एवढी. म्हणजे गुणाकार किती आला पाहिजे आपला, तर वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3 यांच्या गुणाकारा एवढा, म्हणजेच 3. वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3 फक्त 3, आणि बेरीज किती आली पाहिजे तर अधिक 4. मग गुणाकार 3 येणाऱ्या संख्या कोणत्या, आणि इथं सगळीच धनचिन्ह आहेत, चिन्हांचा जास्त इथं फरक पडणार नाही किंवा आपल्याला किचकटपणा नाही, अगदी सोपं आहे. सगळी धनचिन्ह आहेत, धनचिन्हांचाच आपण विचार करणार आहे. मग गुणाकार 3 येणाऱ्या संख्या 3 आणि 1, आणि बेरीज यांची किती येते 4. मग तुम्ही इथं फोड कशी लिहूया आपण, वर्गमुळात 3x वर्ग अधिक 4x म्हणजेच 3x अधिक 1x, एक लिहित नाही आपण, अधिक वर्गमुळात 3. आता पुढं, आता इथं कॉमन बघताना या 3चा वर्गमुळात 3 इथं दिसतोय, पण इथं कॉमन आहे का, तर आपल्याला माहिती आहे 3 म्हणजेच काय असतं, वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3. मग त्यातला जर वर्गमुळात 3 तुम्ही कॉमन घेतला तर काय राहणार आहे 3, आणि म्हणून इथं वर्गमुळात 3x कॉमन घेतला तर इथं राहणार आहे x, आणि इथं x घेतलेलाच आहे बाहेर, आणि 3 म्हणजेच वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3, त्यातला हात वर्गमुळात 3 घेतला बाहेर राहतोय काय वर्गमुळात 3. हे कळले पाहिजे स्टेप. अगदी तुम्हाला कळत नसेल तर असं फोड करून घ्यायची, मग पण गरज नाही, म्हणजे हे कळतंय तुम्हाला की 3 म्हणजेच वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3. आणि मग इथं याच्यातून कॉमन काय, काहीच नाही, म्हणजे असाच कंस पाहिजे, म्हणजे 1 अधिक वर्गमुळात 3. आता हे पहिलं पद, हे दुसरं पद, दोन्हीमध्ये कॉमन काय दिसतोय, x अधिक वर्गमुळात 3, आणि दुसऱ्या कंसात येणार मग वर्गमुळात 3x अधिक 1, आणि म्हणून वर्गमुळात 3x वर्ग अधिक 4x अधिक वर्गमुळात 3चे अवयव काय झाले, तर बघा पहिल्या कंसामध्ये x अधिक वर्गमुळात 3 आणि दुसऱ्या कंसामध्ये वर्गमुळात 3x अधिक 1. आता यातलंच 6वं उदाहरण बघूया की ज्याचं मधलं चिन्ह ऋण आहे. बघा पहिलं पद, मधलं पद आणि शेवटचं यांच्यामध्ये चिन्हांचा फरक असतो. 6वं उदाहरण बघूया. 1/2x वर्ग वजा 3x अधिक 4. अगदी तसाच विचार करूया, तोच नियम. अशा दोन संख्या शोधायच्या, गुणाकार केला तर पहिलं पद आणि शेवटचं पद यांच्या गुणाकारा एवढा आला पाहिजे, म्हणजे 1/2 गुणिले 4 म्हणजेच गुणाकार किती आला पाहिजे 2.
आणि बेरीज किती आली पाहिजे तर -3 एवढी. अशा दोन संख्या शोधायच्या. गुणाकार केला तर पहिलं पद आणि शेवटचं पद म्हणजे फोड केलेल्या पदांच्या सहगुणकांची बेरीज मधल्या पदाच्या सहगुणका एवढी आणि फोड केलेल्या पदांच्या सहगुणकांचा गुणाकार हा पहिलं पद आणि शेवटचं पद यांच्या गुणाकारा एवढा. म्हणजे पहिलं पद 1/2 आहे, शेवटचं पद 4 आहे. यांचा गुणाकार अर्थातच किती येणार आहे 2. म्हणजे गुणाकार 2 येणाऱ्या संख्या कोणत्या आहेत 2 आणि 1. आणि त्यांची बेरीज मात्र गुणाकार धन आहे. हा गुणाकार धन कधी येतो एकतर अधिक असताना किंवा वजा असताना. अधिक गुणाकार असेल तर बेरीजही किती येणार यांची अधिक येणार संख्यांची. आणि दोन संख्या ऋण असतील तर गुणाकार धन येणार यांचा आणि बेरीज मात्र ऋण. आणि आपल्याला बेरीज तर ऋण पाहिजे म्हणून इथं चिन्ह काय पाहिजे -2 -1. आता फोड करूया. 1/2 x वर्ग वजा 2x वजा 1x अधिक 4. एक्सच्या स्वरूपातलं पद आहे म्हणून इथं संख्यांचं आपण जजमेंट काढलं तरी लिहिताना एक्सच्या स्वरूपात लिहिलं पाहिजे, कारण या पदाऐवजी ही 2 पदं लिहितोय आपण. आता इथं कॉमन घेताना मला 2 कॉमन घ्यायचं आहे, पण समजा 2 कसं तिथं काय करता येईल, कारण आपण 2 कॉमन घेतला म्हणजे त्यांनी याला भागतो. मग भागले की 2 ला 2 जाणार x वर्ग राहणार आणि इथं भागिले म्हणजे उलटून गुणिले होणार आणि त्याची किंमत 2 ऐवजी 4 येईल. पण ते कळत नसेल तर असं लिहूया आपण 4/2x, कारण 2 म्हणजे 4/2 वजा x अधिक 4. पुढं 2 गट पाडले. आता कळेल आपल्याला लगेच 1/2x कॉमन घेतला तर इथं x राहील, इथलं 1/2 घेतल्या वजा काय राहते 4. आता इथं काहीच कॉमन नाही तेव्हा आपण म्हटलंय की +1 आणि -1 कॉमन असतो, पण मला x वजा 4 असा कंस पाहिजे आणि इथं जर 1 घेतला कॉमन तर -x राहील आणि +4 पाहिजे 4 राहील. त्याच्या उलट मला पाहिजे म्हणून मी कॉमन काय घेतलं -1. मग -1 न आतल्या प्रत्येक पदाला भागल्यानंतर वजा अधिक x राहणार आणि -1 न भागल्यानंतर अधिक वजा 4 बघा. आणि अधिक 4 म्हणजे आपल्याला माहिती आहे 1 गुणिले 4 किंवा -1 गुणिले -4. मग 1 कॉमन घेतला तर 4 राहील आणि -1 कॉमन घेतलं तर काय राहणार आहे -4. आणि म्हणून मग हे पहिलं पद हे दुसरं पद. मग पहिल्या कंसात x वजा 4 आणि दुसऱ्या कंसात 1/2x वजा 1 हे झाले याचे अवयव. तर अशा प्रकारे हा पहिला प्रश्न आपला पूर्ण झालेला आहे. आता दुसरा प्रश्न बघूया. प्रश्न दुसरा काय म्हटले, खालील बहुपदींचे अवयव पाडा. आता पहिला प्रश्न आणि दुसरा याच्यामध्ये काय फरक आहे ते बघूया. पहिलंच उदाहरण पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. बघा पहिलंच उदाहरण घेऊया आपण. x वर्ग वजा x कंसाचा वर्ग वजा 8 कंसात x वर्ग वजा x अधिक 12. आता या आधीचा जर पहिला प्रश्न सोडवला पण त्याच्यामध्ये वर्ग त्रिपदी ax वर्ग अधिक bx अधिक c या स्वरूपाची वर्ग त्रिपदी होती आणि मग मधल्या पदाची आपण फोड करत होतो. मग त्या स्वरूपाची ही राशी दिली का किंवा ही बहुपदी आहे का तर नाही. मात्र ही जी दिलेली बहुपदी आहे तिला आपल्याला या वर्गीय बहुपदीमध्ये रूपांतर करता येईल, कारण हे जे अवयवाचा नियम आहे मधल्या पदाची फोड ते वर्ग त्रिपदीसाठी आहे आणि म्हणून दिलेली बहुपदी आहे तिचं रूपांतर पहिल्यांदा आपल्याला वर्ग त्रिपदीमध्ये करता आलं पाहिजे. आणि येईल का करता तर येईल करता. जर निरीक्षण तुम्ही केलं तर बघा याचा वर्ग विस्तार करायचा मग सोडवायचं आणि मग त्याचं हे सुद्धा होईल पण ते किचकट होईल. असं चौथा घात वगैरे आल्यावर काय करणार तुम्ही. आणि यासाठी सोपी पद्धत म्हणजे काय करूया आपण याचं रूपांतर वर्ग त्रिपदीमध्ये करता आलं पाहिजे. मग इथे जर निरीक्षण केलं तर मला x वर्ग वजा x आणि इथे x वर्ग वजा x दिसतोय. मग मी काय केलं तर x वर्ग वजा x बरोबर एक वेगळं चल घेऊया m मानू. मग काय होणार आहे बघा x वर्ग वजा x जिथं दिसतंय तिथं m ठेवलं तर m चा वर्ग
वजा 8m अधिक 12. आणि आता ही वर्ग त्रिपदी आहे का, तर आहे. यम या चलातली ही वर्ग त्रिपदी आहे. मग हिची फोड आपल्याला माहिती आहे, करता येईल. आता मूळ उदाहरण जरी एक्स या चलातलं असलं तरी आपण ते रूपांतरित यम मध्ये केले. पण यम या चलातली वर्ग बहुपदी आहे, तिचे नियम आपण नियमानुसार अवयव पाडूया. असे अवयव पाडायचे बघा मधल्या पदाची, की गुणाकार किती आला पाहिजे, अधिक 12, आणि बेरीज मात्र किती आली पाहिजे, वजा 8. मग 12ची फोड केली तर काय असणार आहे, समजा 12 गुणिले 1, परत 6 गुणिले 2, 4 गुणिले 3. मग यातली कोणती जोडी आपल्याला वजा 8शी संबंधित असेल, तर 6 आणि 2. आता गुणाकार धन आहे, बेरीज मात्र ऋण आहे, म्हणजे वजा 6 आणि वजा 2 पाहिजे, तरच बेरीज काय येणार आहे, वजा 8. आता नियम तुमच्या लक्षात आला असेल. मग यम वर्ग वजा 6m वजा 2m अधिक 12. मग 2चे गट पाडूया. मग यम कॉमन निघणार, इथं काय राहणार आहे, यम वजा 6. आता इथं कॉमन काय, वजा 2, कारण अधिक घेतलं तर आतलं चिन्ह अधिक 6 राहील आणि मला वजा 6 पाहिजे, म्हणून ऋण चिन्ह घेतलं की आतली चिन्ह बदलतात. वजा 2 वजा 2mला भागलं तर अधिक यम राहणार. वजा 2 अधिक 12ला भागल्यानंतर भिन्न चिन्हांचा भागाकार ऋण असतो, म्हणजे वजा 6. मग पुढं 2चे गट पाडले, यम वजा 6 आणि दुसऱ्या कंसात काय राहणार आहे, यम वजा 2. पण मूळ उदाहरण आपल्याला कोणत्या चलात दिले, एक्स, आणि आपलं उत्तर यम या चलात आले. म्हणून जी किंमत आपण घातलेली आहे ती परत यम बद्दल एक्स वर्ग वजा एक्स बद्दल यम म्हटले तर यम बद्दल काय घ्यायचं, मग परत एक्स वर्ग वजा एक्स, म्हणजेच काय येणार आहे, एक्स वर्ग वजा एक्स वजा 6. आणि इथं सुद्धा काय येणार आहे, एक्स वर्ग वजा एक्स वजा 2. आता हे जे कंस आलेले आहेत हे सुद्धा वर्ग त्रिपदी आहेत आणि यांचे अवयव परत तुम्ही जर पाडले तर आपल्या लक्षात येईल की यांचे अवयव बघा, तुम्ही नियमाचा वापर करून पाडा किंवा एक्स वर्गचा सहगुणक 1 असताना तोंडी अवयव इथं पाडता येतात. 8वीतला जो नियम आहे तो एक्स अधिक ए आणि एक्स अधिक बी यांचा गुणाकार आपल्याला माहित होता, किती होता, एक्स वर्ग अधिक ए अधिक बींची बेरीज त्याला गुणिले एक्स आणि ए बींचा गुणाकार. हे 8वीत शिकलोय आपण. आणि जेव्हा एक्स वर्गाचा सहगुणक, आता अवयव पाडामध्ये हेच उदाहरण दिलं तर तुम्ही फोड करून पाडणार आहे, पण इथं तुम्ही एक्स वर्गाचा सहगुणक 1 असताना तोंडी अवयव इथं लिहिले तरी डायरेक्ट शेवटच्या स्टेपला चालतात, किंवा परत बाजूला फोड करायची आणि फोड करून त्याचे अवयव कसे येतील बघा. इथं गुणाकार वजा 6 आणि बेरीज एक्स वर्गाचा सहगुणक 1 असतानाच फक्त आपल्याला इथं लिहिता येईल. एक्स वर्ग शिवाय वेगळा सहगुणक असेल तर प्रत्यक्षात फोड करून स्टेप लिहाव्या लागतील आपल्याला. मग बघा, गुणाकार वजा 6 आणि बेरीज वजा 1 म्हणजेच काय असणार आहे, वजा 3 आणि अधिक 2. आणि म्हणून याचे अवयव काय येणार आहे, एक्स वजा 3 आणि एक्स अधिक 2. आणि पुढच्याचे सुद्धा गुणाकार वजा 2 आणि बेरीज किती आली पाहिजे, अधिक वजा 1. आणि म्हणून त्यांची फोड किती असणार आहे बेरीज वजा 1 येण्यासाठी, तर वजा 2 आणि अधिक 1. आणि म्हणून पुढच्या याचे अवयव किती झाले, एक्स वजा 2 आणि एक्स अधिक 1, कारण गुणाकार वजा 2 आणि बेरीज किती पाहिजे, वजा 1. आणि हे तुम्ही फोड, हेच तुम्ही बाजूला एक्स वर्ग वजा एक्स वजा 6, मग फोड केली एक्स वर्ग वजा 3x अधिक 2x वजा 6, हे नेहमीच्या पद्धतीनं, आणि तशी बाजूला फोड करून मग ते शेवटचे अवयव लिहायचे आहेत. मात्र लक्षात काय ठेवायचं इथं, तर मूळ प्रश्न एक्स या चलातला आहे, तर तुमचं शेवटचं उत्तर हे एक्स या चलामध्ये अवयव पाहिजे. आता थोडा वेगळा प्रकार बघूया, दुसरं उदाहरण. एक्स वजा 5 कंसाचा वर्ग वजा 5x वजा 25 वजा 24. आता पहिल्या प्रश्नाच्या याच्यात काय फरक आहे, तर पहिल्या प्रश्नामध्ये आपल्याला 2 ठिकाणी सारखाच घटक दिसत होता आणि आपण यम हे चल वापरलं होतं. आता इथं फक्त एक स्टेप जादा दिली. इथं तुम्ही निरीक्षण केलं तर त्याचं रूपांतर आपल्याला अशा कंसामध्ये करता येईल. मग काय स्टेप वाढवूया, तर एक्स वजा 5 कंसाचा वर्ग, इथं वजा 5 कॉमन घेऊया, अधिक 5 घेते पण हे चिन्ह बाहेरचंच आहे वजा, आणि याच्यातनं अधिक 5 कॉमन घेतला तर आत काय राहणार आहे, एक्स वजा 5. 5 कॉमन घेतला, 5ने इथं भागलं एक्स राहणार आहे आणि इथं भागलं तर वजा 5, आणि हे वजा 5 हे
आधीचंच चिन्ह आहे, मी इथं कॉमन म्हणजे तुम्हाला असं करून असं केलं तरी लक्षात येईल तुमच्या काय येईल असं आहे. आणि तेच हे वजा अधिक वजा लिहिलं आहे, डायरेक्ट स्टेप लिहिली प्रॅक्टिसने तुमच्या लक्षात येईल. वजा 24. आता पहिल्या उदाहरणासारखं झालं बघा. मग आता तुम्हाला काय करता येईल, x वजा 5 हा सारखा घटक दिसतोय, ही तर वर्ग त्रिपदी दिसत नाही. मग वर्ग त्रिपदीमध्ये रूपांतर करण्यासाठी x वजा 5 बरोबर काय मानूया, यम मानू. कुठलाही चल यमच घ्या असं काही नाही, आहे त्या चलापेक्षा वेगळं घ्यायचं. आणि म्हणून काय येणार आहे, यम वर्ग वजा 5m वजा 24. आता इथे सुद्धा तुम्हाला तोंडी सुद्धा अवयव पाडता येतात की बेरीज वजा 8 आली पाहिजे आणि गुणाकार वजा 24. गुणाकार वजा 24 आणि बेरीज वजा 5. मग कोणत्या संख्या असतील, वजा 8 आणि अधिक 3. पण समजा इथं फोड करूया, यम वर्ग. बघा आता हे तुमच्या लक्षात येते की गुणाकार वजा 24 येण्यासाठी 8 आणि 3, 8 त्रिक 24 आणि त्यात पण चिन्ह वजा 5 बेरीज येण्यासाठी मोठ्या संख्येला ऋण चिन्ह आणि म्हणून वजा 8m अधिक 3m. इथं तोंडी अवयव एम वर्गाचा सहगुणक 1 आहे म्हणून मागाशी मी सांगितलं होतं तोंडी अवयव लिहिले तरी चालतील. ठीक आहे, पाडूया आता. यम कंसात यम वजा 8 अधिक 3 कंसात यम वजा 8. मग यम वजा 8 पहिल्या कंसात आणि दुसऱ्या कंसात यम अधिक 3. आता मूळ उदाहरण कोणत्या चलामध्ये, x या चलामध्ये आहे. मग आपल्याला काय करावं लागेल, तर मूळ किंमत परत घालावी लागेल. मग आता काय येणार आहे बघा, यमची किंमत काय आहे, तर x वजा 5, x वजा 5 वजा 8 आणि दुसऱ्या कंसात x वजा 5 अधिक 3. आता इथं आपल्याला माहिती आहे ह्या दोन संख्या बेरीज करता येते. वजा 5 वजा 8 x वजा 13, वजा 5 वजा 8 वजा 13 म्हणजे x वजा 13 आणि दुसऱ्या कंसात x वजा 5 अधिक 3 मोठ्या संख्येचं चिन्ह वजा 2 आणि म्हणून याचे अवयव काय झाले, x वजा 13 आणि x अधिक 2. असं तिसरं उदाहरण बघूया आता. x वर्ग वजा 6x कंसाचा वर्ग वजा 8 कंसात x वर्ग वजा 6x अधिक 8 आणि कंसाच्या बाहेर वजा 64. ठीक आहे, आता काय करूया, पहिल्या स्टेपला पण इथं निरीक्षण केलं तर x वर्ग वजा 6x x वर्ग वजा 6x दिसतंय म्हणजे वेगळं चल घेता येईल आपल्याला. मग x वर्ग वजा 6x बरोबर काय मानूया, यम मानू. मग आता यमचा वर्ग x वर्ग वजा 6x बद्दल यम मानूया. मग यम वर्ग वजा 8 कंसात याच्याबद्दल यम आहे, यम अधिक 8 कंस पूर्ण वजा 64. कंसाच्या आत 3 पद आहेत, मग या 2 पदाबद्दल एक यम मानला आणि पुढचं आहे तसंच पद. मग यम वर्ग कंस सोडूया, वजा 8m वजा 64 वजा 64. मग यम वर्ग वजा 8m वजा वजांची बेरीज वजा 128. आता याच्या अवयव यम या चलातलं आहे समीकरण हे किंवा बहुपदी आहे आणि मग याचे अवयव पाडायचे आपल्याला. गुणाकार वजा 128 आणि बेरीज मात्र वजा 8. तर आपल्याला माहिती आहे 16 8 128. बघा गुणाकार करून बघितला तरी लक्षात येईल तुमच्या. 8 × 8 = 4, 8 × 4 = 12, 16 8 28 असे वजा 128 गुणाकार पाहिजे म्हणजे भिन्न चिन्ह पाहिजे आणि मोठ्या संख्येचं चिन्ह आपल्याला अर्थातच ऋण द्यावं लागेल कारण बेरीज ऋण आहे. म्हणजे वजा 16 आणि अधिक 8. यम वर्ग तोंडी पण अवयव पाडता येतील. वजा 16 यम वजा 16 आणि यम अधिक 8 लिहूया इथं फोड. यम वजा 16m अधिक 8m वजा 128. पहिल्या स्टेपला अवयव फोड करून लिहायचे आणि शेवटच्या स्टेपला मग यम वर्गचा किंवा पहिल्या वर्गपदाचा सहगुणक 1 असेल तर डायरेक्ट अवयव लिहिले तरी चालतात. यम कॉमन, यम वजा 16 इथं अधिक 8 कॉमन, यम बघा 8 × 8 8 × 48 म्हणजे यम वजा 16. पुढं
पहिल्या कंसात यम वजा 16 आणि यम अधिक 8. बघा तोंडी अवयवसुद्धा पाडता येतात. बेरीज वजा 8 ह्या दोन्हींची गुणाकार वजा 128. आता मूळ यमची किंमत काय आहे ते घालूया परत, कारण मूळ उदाहरण x या चलातलं आहे. मग x वर्ग वजा 6x वजा 16 आणि इकडं सुद्धा x वर्ग वजा 6x अधिक 8. आता परत याचे अवयव पाडता येतात का बघा बरं. गुणाकार वजा 16 आणि बेरीज वजा 6, मग वजा 8 अधिक 2. म्हणजे ह्याचे अवयव काय येणार आहे, x वजा 8. तुम्ही फोड करू शकता, बाजूला फोड करायचे आणि इथं उत्तर लिहायचं. आणि इथं सुद्धा गुणाकार अधिक 8 आहे आणि बेरीज मात्र वजा 6. मग गुणाकार अधिक 8 कधी येणार आहे, तर वजा 4 आणि वजा 2 असताना गुणाकार अधिक 8 येईल आणि बेरीज वजा 6. आणि म्हणून x वजा 4 आणि x वजा 2 हे अवयव झाले. म्हणजे मूळ एकूण अवयव किती झाले याचे बघा, तर x वजा 8, x अधिक 2, x वजा 4 आणि x वजा 2. इथले अवयव तुम्ही बाजूला फोड करून लिहिले तरी चालतात. पण आता प्रॅक्टिसनं x वर्गाचा सहगुणक 1 झाल्यानंतर तोंडी अवयव लिहिले तरी चालतात. आपण 10वी मध्ये पण अशी उदाहरणं सोडवताना शेवटच्या स्टेपमध्ये असं डायरेक्ट लिहिणार आहोत. आणि आता एक शेवटचं उदाहरण बघूया, 4. x वर्ग वजा 2x अधिक 3 आणि x वर्ग वजा 2x अधिक 5 वजा 35. आता वेगळा प्रकार दिला आहे, तर 2 कंस दिले तिथे एकत्र गुणाकाराच्या स्वरूपात. मग आता इथं सुद्धा आपण पहिल्या स्टेपला काय करूया, तर x वर्ग वजा 2x बरोबर यम मानू. आता यम अधिक 3 आणि यम अधिक 5 वजा 35. ठीक आहे. आता यांचं डायरेक्ट सुद्धा तुम्हाला मगाशी 8वीतलं जे सूत्र आहे त्याच्यानुसार गुणाकार करता येईल. यम यम आहे म्हणून यम वर्ग अधिक 3 अधिक 5 ची बेरीज अधिक 8 यम आणि यांचा गुणाकार अधिक 15. पण समजा एवढा आला पाहिजे गुणाकार, पण समजा लक्षात येत नसेल तर आपल्याला माहिती 2 कंसांच्या गुणाकारामध्ये प्रत्येक पदाने दुसऱ्या कंसातल्या प्रत्येक पदाला गुणायचे. मग तसं करूया बघा. यम गुणिले यम यम वर्ग, यम गुणिले 5 5 यम. आता 3 न गुणूया इथल्या प्रत्येक पदाला. 3 गुणिले यम 3 यम, 3 गुणिले 5 अधिक 15. बघा तेवढाच गुणाकार येणार आहे, कारण 5 यम अधिक 3 यम परत आपण 8 यम लिहिणार आहे. हे वजा 35 आहे तसंच. मग यम वर्ग अधिक 8 यम अधिक 15 वजा 35. ह्या 2 कंसांचा गुणाकार हा केला आहे आपण आणि हे वजा 35 आहे तसंच जादा दिलेला आहे आपल्याला ते लिहिलेलं आहे. मग आता यम वर्ग अधिक 8 यम या दोन्हींची बेरीज करता येते आपल्याला. अधिक 15 वजा 35 म्हणजे मोठ्या संख्येचं चिन्ह वजा 20. 35 मधनं 15 गेले 20 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह. मग आता याचे अवयव आपल्याला परत तोंडी म्हटलं तरी पाडता येतील. काय म्हणूया, बेरीज केली तर किती आली पाहिजे, अधिक 8 आणि गुणाकार मात्र वजा 20. मग गुणाकार 20 येणाऱ्या संख्या 10 आणि 2, 4 आणि 5. तर आता 4 आणि 5 आपल्याला येत नाही आपल्या ह्याच्यात. मग 20 आणि 10 आणि काय येणार आहे 2. परत बेरीज अधिक आहे म्हणजे मोठ्या संख्येचं चिन्ह अधिक आणि दुसऱ्या संख्येचं लहान संख्येचं चिन्ह ऋण म्हणजे अधिक 10 वजा 2. म्हणजे अवयव तोंडी पाडले तरी यम अधिक 10 यम वजा 2. पण आपण करूया फोड. यम वर्ग अधिक 10 यम वजा 2 यम वजा 20. 2 2चे गट पाडले. यम कॉमन, यम अधिक 10 आणि इथं वजा 2 कॉमन मी घेतला. अधिक 2ही चालतो, पण अधिक 2 घेतला तर आतली चिन्ह तशीच राहतील ऋण, म्हणून वजा कॉमन घेतला तर आतली चिन्ह बदलतील. वजा 2 कॉमन घेतला तर अधिक यम, वजा 2 न वजा 20ला गुणलं तर अधिक 10 आणि म्हणून यम अधिक 10 दुसऱ्या कंसात यम वजा 2. पण आता यम म्हणजे काय माहिती आपल्याला, काय तर x वर्ग वजा 2x अधिक 10 आणि दुसऱ्या कंसात
एक्स वर्ग वजा 2x वजा 2. आता इथं जर तुम्ही ह्या शेवटच्या वर्ग त्रिपदीचं निरीक्षण केलं तर अवयव पडतात का, की अशा दोन संख्या शोधा, गुणाकार 10 आला पाहिजे आणि बेरीज मात्र वजा 2. तर गुणाकार 10 येणाऱ्या संख्या माहिती आहे, 10 1 5 2. मग हे या 2शी वजा 2शी सह येणार आहे का, तर नाही. म्हणजे याचे अवयव नियमानुसार वर्ग त्रिपदीच्या नियमानुसार पडणार नाही. त्याला वेगळी पद्धत, सूत्र पद्धत वगैरे 10वीमध्ये आपण वापरणार आहोत, ज्याचे अवयव पडत नाहीत त्यासाठी. आणि इथं सुद्धा अशा दोन संख्या शोधायच्या की गुणाकार वजा 2 आला पाहिजे आणि बेरीज पण वजा 2 आली पाहिजे. अशा कोणत्या संख्या शोधता येतात का, कारण गुणाकार 2 येणारी 2 आणि 1, आणि वजा म्हटलं तर वजा 1 2 किंवा अधिक 1 पाहिजे, किंवा 2 आणि वजा 1 पाहिजे, आणि त्यांचा इथं बेरजेशी संबंध येत नाही. म्हणजे अवयव याचे पडत नाहीत, म्हणून ते तसंच ठेवायचं आहे. बघा आजच्या तासिकेमध्ये आपण बहुपदीचे अवयव, आणि ज्याच्यामध्ये पहिला प्रश्न वर्गीय बहुपदी किंवा वर्ग त्रिपदी त्याला आपण म्हणतो, वर्ग त्रिपदीचे अवयव पाडले. आणि दुसऱ्या प्रश्नामध्ये ज्या बहुपदी दिल्या होत्या त्या वर्ग त्रिपदी नव्हत्या, पण त्यांचं रूपांतर आपण वर्ग त्रिपदीमध्ये करून अवयव पाडलेले आहेत. याच्या पुढचे जे 5वा 6वा 7वा प्रश्न आहे तो या वर्षीच्या अभ्यासक्रमातनं वगळलेला आहे, पण अशाच पद्धतीचे आहेत, तर ते तुम्ही जादा सराव म्हणून करायचं आहे. प्रकरण 3 बहुपदी संपलेलं आहे. संकीर्ण प्रश्नसंग्रह 3 सर्व तुम्ही सोडवायचा आहे. धन्यवाद.